ऋतू कोणताही असो, ठिकाण कोणतेही असो, जेवण मात्र रोजच लागतं आणि बनवणाऱ्यांसाठी तर हा रोजचा यक्ष प्रश्नच. आज आपण बघणार आहोत सकाळच्या जेवणासाठी लागणारी एक पातळ भाजी आणि एक कोरडी भाजी. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मयुदिका रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. इथं आपण आज घेतले आहेत मुठभर शेंगदाणे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या. तव्यावर आपण त्याला छान भाजून मिक्सरच्या भांड्याला पाव चमचा जिरं घेतलंय, 8-10 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि त्यातच भरपूर सारा कोथिंबीर घालून पाव चमचा हळदही त्यात घातली आहे आणि मिक्सरला बारीक फिरून घेतला आहे. हलकंसं फिरून घेतल्यानंतर त्यात थोडंसं आपण पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेत आहोत. रेसिपी अगदी पटकन होणारी आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा. अरे च्छा, हिरवं वाटण तर तयार पण झालं. चला मेथीची निवडून स्वच्छ धुतलेली हिरवीगार पानं बारीक चिरून घेऊयात. औषधीय गुणांनी भरपूर मेथीची भाजी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या आहारात असली पाहिजे. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून आपण जे तयार केलेलं हिरवं वाटण आहे ते यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी खमंग अशी आपली फोडणी तयार झालेली आहे. हलकंसं आपलं हे वाटण तेलात फ्राय झाल्यावरती मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पाणी घालून ते पाणी यात घालायचं आहे. त्यानंतर हिरवागार आपण बारीक चिरून घेतलेलं मेथी यात घालायची आहे. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुढे यामध्ये ग्रेव्हीची थिकनेस तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी हवं तेवढं तुम्ही पाणी यात घालायचं आहे. खरं सांगा, तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही नुसतं बघूनच. असं म्हणतात बहुधा उन्हाळ्यामध्ये मेथीच्या भाजीला चव लागत नाही, पण आपण आज ज्या पद्धतीने रेसिपी केली, वाटण तेलात परतत असतानाच आपण त्यामध्ये मेथी घातल्यामुळे तिची चव छान त्या वाटणात उतरते. आणि यामध्ये आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे वरतून आपण ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी जे पाणी घालतो ते गरम पाणीच घालावं, म्हणजे त्याची शिजण्याची प्रक्रिया मंदावत नाही आणि भाजीला एक वेगळीच चव येते आणि उकळी पण पटकन येते. आणि तुमची भाजी तयार, लावा ताटं. पण त्याआधी आपण काही विसरतोय का? अरे हो, आपली कोरडी भाजी तर राहिलीच. आम्ही आज बनवली आहे बिना पाण्याची गवार. रेसिपी बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा आणि रेसिपी बघून झाल्यावर वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म हे. अशा झटपट जेवणावळीचे व्हिडिओ बघा, वाळवण रेसिपी बघा आणि बरंच काही घेऊन येतोय तुमच्यासाठीच बरं का. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर.